switched off? Wow, Mr. Salil Pandit. Great. बोल विक्रांत. सॉरी मी तुला नको त्यावेळी डिस्टर्ब करतोय पण माझं काम अडलंय म्हणून मी फोन केलाय. बोल ना. अगं ते रेडकरांची फाईल कुठे ठेवली आहे मला सापडत नाहीये. ती माझ्या डेस्कवर आहे. ओ अच्छा थँक्यू अँड सॉरी वन्स अगेन मी तुला डिस्टर्ब केलं म्हणून. इट्स ओके. बाकी कसं काय चाललंय तुमचं? भेटलत की नाही अजून? वेल मी वाट बघते. रादर बराच वेळ झाला मी वाटच बघते. ओ सलील पंडित अजून आला नाही. बघ ना किती वेळ झाला. इट्स ओके. उशीर होण्याबद्दल काही नाही पण निदान एक मेसेज तरी करायचा. अजून किती वेळ वाट बघायची मी? आणि का? तू नर्वस होऊ नकोस ओके. तू जर पटकन आला आणि तू अशी अपसेट दिसलीस त्याला मग काय? मुळात ना मला वेळ न पाळणारा माणूस आवडणारच नाही. मानसी शांत हो. जरा पेशन्स ठेव ओके. लगेच असा ग्रह करून घेऊ नकोस. येईलच तो. ठीक आहे थांबते मी. पण मोजून 5 मिनिटं थांबणार आहे मी आता. बस. काय नखरे असतात ना तुम्हा मुलींचे. थांब ना थोडा वेळ येईल तो. एक्सक्यूज मी. तू त्याची बाजू का घेतोय? कारण मी सुद्धा मुलगा आहे. ओ ती बाजू घेतली तर घेतली मला नाही फरक पडत. हे बघ मी त्याची बाजू घेत नाहीये पण मला असं वाटतं की तू अजून थोडंसं थांबावं. येईलच तो. आता जरी तो आला ना तरी मी त्याला ऑलरेडी नापसंत केलंय. बाय. ही काय पद्धत झालीये का मुलीशी वागायची? पण मला नाही वाटत मुद्दाम कुणी असं वागत असेल. तू अजूनही त्याची बाजू घेतोयस? नाही तसं नाही पण आपल्याला अजून काहीच माहिती नाहीये सो आधीच काहीतरी ठरवून बसू नकोस. प्लीज विक्रांत. तू कोण कुठला अनोळखी मुलगा? मी का त्याला इतकं समजून घ्यायचं? त्याने सदा फोन केला नाही आणि मी केला तर त्याचा फोन बंद. मी काय करावं अशी अपेक्षा होती त्याची? ठीक आहे आता आपण दुसऱ्या विषयावर बोलूया ओके. आता चिडचिड करून काय होणार आहे का? चिडचिड होणारच आणि मी करणार चिडचिड. ती ऑलरेडी खूप झाली. आता मला बोर झालंय कंटाळा येतो आणि घरी जाऊन आजी आजोबांना त्रास देऊ नकोस आता ओके. मी तसं काही प्रॉमिस करणार नाहीये. तुला इतकं चिडलेलं मी पहिल्यांदाच पाहतोय. तो सलील जर आता समोर असता तर त्याची काही खैर नव्हती. विक्रांत तू माझी चेष्टा करू नकोस. ओके ओके. हा मी उद्या मोनिकाला डिस्चार्ज देतोय सो तिला घरी सोडावं लागेल. ठीक आहे. ग्रेट. मग आता स्माइल द्या प्लीज. हे बघ मी तुझ्याकडे बघून गाडी चालवतोय सो गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. लवकर स्माइल दे. विक्रांत स्माइल. बाय बाय. तू आता माझ्यावर का चिडतीयस? मी कोणावर चिडली नाही. आलीस का? आजोबा भेटले बाहेर? कुठे? अगं म्हणजे हा शेजारी गेले असतील बहुतेक. इतका वेळ तुझी वाट बघत उभे होते. काय झालं? काही नाही. आण मी साफ करते. तू बस आराम कर. अगं राहू दे. तुला भूक नाही का लागली? नाही भूक नाहीये. का?
खाणं झालं वाटतं बाहेर. नाही. अगं सलील आणि तू भेटणार होतात ना, म्हणून मला वाटलं की तुझं खाणं झालं की काय बाहेर. तुमची भेट झाली ना सलील आणि तुझी? माणूस ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी पोचला तर भेट होत असते आजी, नाही तर नाही. अगो बाई, म्हणजे काय? म्हणजे तो सलील पंडित उगवलाच नाही. अरे देवा, का? तो उगवलाच नाही तर मला कसं कळणार तो का नाही आला ते? काय झालं असेल कुणास ठाऊक. हे बघ, तू राग करू नकोस. मी तुला थंड दूध देऊ का प्यायला? हा आजी मला काहीच नकोय. मला ना तू शांतपणे काम करू दे आणि मला काहीच विचारू नकोस. तू प्लीज जाऊन आराम कर. काय ग, आली म्हणू? हळू बोला. का आली ती. भेट झाली का दोघांची? चल चल आपण जाऊन भेटू. हो नको नको, थांबा जरा. चिडली ती. का, काय झालं? त्या मुलाला भेटली नाही ती? तेच तर. हो, ही गेली होती पण तो आलाच नाही. मला कळतच नाहीये त्याने असं का केलं. पण त्यांनी काहीतरी कळवलं असणार ना. नाही ना, म्हणून तर चिडचिड चाललीये ना तिची. म्हणाली तो आला नाही, त्याचं काही कारणही कळलं नाही. तिने फोन केला तर ह्याचा फोनही बंद होता. हो, 1.5-2 तास वाट बघितली तिने त्याची. या उपर काही विचारण्याचं धाडस झालं नाही हो मला. हो का? मग आपण उद्या मंडळात फोन करून सांगू की हा मुलगा बरोबर नाहीये, भेटायला येतो म्हणून सांगितलं आणि आला नाही. हे काही आपल्याला आवडलेलं नाही. मलाही काही कळत नाहीये हो. मुलगा चांगला वाटला होता ना, म्हणून निवडला आपण मनूसाठी. का केलं असेल त्यांनी असं? या हल्लीच्या मुलांचं ना मला काही कळतच नाही. पूर्वी बरं होतं नाही, सगळ्या कुटुंबाच्या समोर व्हायच्या भेटी. हे असले काही गोंधळच नव्हते. ह्या मुलांचे कसले ते सारखे मेसेज चालतात, ते कधी मिळतात कधी मिळत नाहीत. सगळं फोनवर अवलंबून असतं यांचं. तू आजीला म्हणाली होतीस का की मला घरी घेऊन जा म्हणून? हो, पण त्याला बरेच दिवस झालेत. आजी, आजी तुम्ही आलात आता? हो 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 हो,